राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बीड दौऱ्याच्या दरम्यान आयोजित कार्यक्रमामध्ये युवा कार्यकर्त्यांना सतर्क केलं। बीडमधील काही चुकीच्या गोष्टी बदलायच्या आहेत, कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने करतायत ते वेळीच सुधारा, चुकीची कामं करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकणार असा थेट इशारा अजित पवारांनी दिलेला आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। कृपा करून मी फार पोचलेला आहे अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, ह्याला टायर मध्ये घ्या, ह्याला ठोकून काढा, हे असलं नाही चालणार। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही। सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपून घेणार नाही। आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली, तुम्ही जर एखादा व्हॉट्सअप कुणाला केला आणि नंतर तो डिलीट केला, तुम्हाला वाटेल मी डिलीट केला, आता काय कुणाला कळतंय। तुमचा फोन ताब्यात आल्यानंतर घेतल्यापासून जे व्हॉट्सअप डिलीट केले ते सगळं रेकॉर्ड येते, ते सगळे फोटो काय असतील ते येत आहे, सगळे मेसेजेस तिथे येतात। या प्रकारे सगळ्यांची आमच्या ग्रामीण भागात अंडी पिल्ल बाहेर निघतात। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार। इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्या त्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।